नमस्कार. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की रोल ऑफ ॲक्टिवेशन एजेस ऑफ प्लॅनेट्स म्हणजे काय. तर पहिले रोल ऑफ ॲक्टिवेशन एजेस ऑफ प्लॅनेट्स म्हणजे काय ह्याचा आपण अर्थ समजून घेऊया. तर तुम्हाला जसं की माहितीच आहे की आपले टोटल 9 ग्रह असतात कुंडलीमध्ये आणि त्या 9 ग्रहांचं प्रत्येकाचं असं एक आपलं ॲक्टिवेशन एज असतं. तर त्या ॲक्टिवेशन एज म्हणजे काय की त्या वयाला म्हणजे त्या जातकाचं ते एज आलं की तो ग्रह पूर्णपणे ॲक्टिवेट होतो. जसं की आता उदाहरण द्यायचं झालं तर वय 36 हे शनी या ग्रहाचं ॲक्टिवेशन एज आहे. म्हणजे शनी त्या कुंडलीत आपले पूर्ण परिणाम वयाच्या 36व्या वर्षी द्यायला चालू करतो. त्या जातकाच्या 36व्या वर्षी द्यायला ते परिणाम चालू करतो आणि तशा पद्धतीने त्याला रिझल्ट येतात. तर या गोष्टीचा उपयोग, या कन्सेप्टचा उपयोग आपल्याला अशासाठी होतो की कुंडली बघितल्या आपल्याला काही योग आणि काही प्रेडिक्शन्स त्यातून दिसत असतात. तर त्या प्रेडिक्शन आपल्याला कधी कधी वाटतं की अरे हे तर कामच नाही करत आहे किंवा अरे असं काही झालंच नाही आहे. तर त्याचं मुख्य एक म्हणजे त्याला बरीच कारणं असू शकतात. त्यातलं एक महत्त्वाचं रिझन हे ॲक्टिवेशन एज आहे असं मला वाटतं. ते जर एज आलेलं नसेल त्या प्लॅनेटचं किंवा त्या कॉम्बिनेशनचं तर ऑफकोर्स तुम्हाला रिझल्ट आलेलं दिसणार नाहीत आणि तुम्ही म्हणाल की अरे हे म्हणजे होताना आपल्याला दिसत नाही आहे, आपली काही चूक झाली का काय अभ्यास करताना. तर त्या ॲक्टिवेशन एजचा आपण विचार केला पाहिजे. मला खात्री आहे की प्रत्येक ग्रहाचं असं एक ॲक्टिवेशन एज असतं आणि त्या एजचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या एजनुसार त्या ग्रहाचे त्या कॉम्बिनेशन रिझल्ट येतात का हे बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला एक फार चांगले रिझल्ट येतील आणि तुमचा फार चांगल्या प्रकारे या गोष्टीचा अभ्यास होईल. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा. लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.